जवळपास सगळ्याच घरांमध्ये दिवाळीची खरेदीची धामधूम सुरू असेल. त्याचबरोबर दिवाळीपूर्वीची साफसफाई सुद्धा होत असेल, कारण दिवाळीचे सगळेच दिवस आनंदाचे जल्लोषाचे असले पाहिजे. आणि हा आनंद आपल्याला नुसता दाखवायचा नाहीये, तर तो आपल्याला मनापासून अनुभवायचा आहे. दिवाळी निमित्त आपण सर्वच रोजच्या वस्तू नीटनेटके ठेवतो, त्याची देखभाल करतो, आवरासावर करतो. दिवाळी निमित्त घर आवरायला घेतो, तर या सर्वांबरोबरच सर्वात महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनाचा कोपरा आवरायला नको का? तर मनाचा कोपरा कसा आवरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रमेश. आपल्या मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण रोज 2-3 वेळेस जेवतो आणि खाल्लेल्या अन्नाचा निचरा करतो, पाणी पितो आणि ते पाणी सुद्धा आपण शरीरातून बाहेर पडले पाहिजे याची निसर्गाने व्यवस्था केलेली आहे. तसेच आपण श्वासही घेतो आणि घेतलेला श्वास सोडतो, आणि हे सगळे जर केले नाही तर आपल्याला फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. म्हणून घेतलेली कोणतीही गोष्ट सोडून देता आली पाहिजे. साचून ठेवलेल्या गोष्टी खराब होतात, त्यांचा नाश होतो, कारण त्या सर्व गोष्टी नाशवंत आहेत, त्या शेवटी नाश पावतात. तसेच आपण अनेक गोष्टी आपल्या मनातही साठवून ठेवतो, परंतु त्या गोष्टीचा वेळेच निचरा झाला पाहिजे. मनात काहीतरी गोष्टी कारण जर साठवून ठेवल्या तर असंख्य विचारांची मनात दाटी होते, अस्वस्थता निर्माण होते, मग द्विधा मनस्थितीत अडकून राहते. म्हणून मनाचा कप्पा सुद्धा आपण आवरायला घेतला पाहिजे. आपल्या मनात असलेले वाईट विचार जाळून टाका. यामुळे कोणालाच त्रास होणार नाही, उलट आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. तसेच आपल्याला प्रश्न पडतो, आपले दुःख, आपल्या चिंता, आपले प्रश्न हे कोणाला सांगू? माझा कोणावरही विश्वास नाही आणि मनात ते साठवून सुद्धा ठेवता येत नाही. अशा वेळी घरातल्या रोपट्यांशी, पानाफुलांशी, बागेतल्या झाडाशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. कदाचित लोक तुम्हाला वेडे म्हणतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करा. मनाला समाधान, आनंद आणि शांतता मिळेल. आपल्या वाट्याला आलेले सुख असो वा दुःख ते शाश्वत नाही. प्रत्येकाची वेळ बदलत असते, वेळेनुसार परिस्थिती बदलते. सुखात आनंद आणि संकटात दुःख पचविण्याची मनाची क्षमता वाढवा. म्हणून सुरुवातीपासूनच ध्यान धारणेची, नामस्मरणाची, प्राणायामाची, योग साधनेची सवय लावून घ्या. नामस्मरणातूनही आत्मिक आनंद मिळू शकतो. आणि म्हणूनच कुठलीही गोष्ट मनात साठवून ठेवू नका. मन स्वच्छ ठेवा, निर्मळ करा. दिवाळीच्या साफसफाई बरोबरच आपले मन सुद्धा स्वच्छ करून ठेवा. आपल्याला आपली ही दिवाळी आणि उर्वरित आयुष्य सुद्धा सुखा समाधानाचे, शांततेचे जाईल. पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.